मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. समोर अर्ज भरला, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगतोय? 100% माझ्या चेहऱ्यावरचा आनंद, मी 100% विजयी होणार आहे. आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे विकास काम आहे ती त्या विकास कामाच्या जोरावर या कुकुडवाड गटावर भाजपची सत्ता 100% येणार आहे. काय सांगचाल? आपण भोजलिंगाचा आशीर्वाद घेतलाय आणि अनेक लोकांनी तुमच्या सोबत आता प्रवेश देखील केलाय आणि जुनी लोक पण तुमच्या सोबत आहेत. या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वात या कुकुडवाड गटामध्ये खूप विकास कामं दिलेली आहेत, सध्या चालू आहेत. आणि खास करून जे लोणारी समाजाचं देवस्थान आहे ते भोजलिंग आहे आणि या भोजलिंगाला रस्ता हा मुख्यमंत्री सडकमधून भाऊंनी दिला आणि तसेच हे भोजलिंग देवस्थानला ब वर्ग दर्जाही भाऊंनी आता मिनिस्टर झाल्यानंतर त्यांच्याच खात्याअंतर्गत असल्यामुळं ब वर्ग दर्जा दिला आणि त्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटीचा निधी जाहीर केलेला आहे. तुमच्यावर असा हे म्हटलं जातं विरोधकांकडून की घराणेशाहीचा आरोप केला जातोय. हा उमेदवार दुसऱ्या गटातून दिलाय. आधी बिदालमध्ये पण तुम्ही सदस्य होता, मार्केट कमिटीला पण सभापती म्हणून तुम्ही काम केलं. कसं आहे की विरोधक हा बोलत राहतो, तो स्वतः तरी कुठं दुसऱ्या गटात राहिला होता उभा आणि त्याची घराणेशाही नाही का? तो पहिल्यापासून त्याच्या घरात उमेदवारी आहेच ना. तो सातारला चालतो, गोंदवल्यात चालतो, कुकुडवाडात चालतो, मग तो नाही का आता चितळीला चालतो, मायनीला बी चालला होता. कुठं कुठं जाणार होता माहित नाही, पण तो चालतो ना. मग त्यात काय एवढा विषय? विरळीला आणि वरकुटमध्ये तुम्ही सभा घेतली, रात्री त्यांची पण विरळीला सभा झाली. त्या तुमच्या सभा म्हणजे बोरी सभा होता असं ते म्हणतात. जनता आणि सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण दोन्ही सभा पाहिलेल्या आहेत आणि दोन्ही सभा काय होत्या ती त्याच्या आयुष्यात तेवढी जर सभा वरकुट्यात घेतली तर मी तुमचं म्हणेल ते ऐकेन. आता कुकुडवाड गटात 2026 विजयी विजन काय? विजय मी कुकुडवाड गटातल्या या 5 वर्षात भाऊंच्या नेतृत्वाखाली एकही विकास काम ठेवणार नाही. रस्ता, पाणी आणि लाईट हे मूलभूत प्रश्न आहेत आणि खास करून सर्व शेतकऱ्यांना पाणी येईल टेंबूचं आणि पाणी आल्यानंतर डीपीची आवश्यकता आहे. ते डीपी देण्याचं ध्येय फक्त जयकुमार गोरे भाऊंच्यातच आहे आणि ते 100% शेतकऱ्याला मदत करेल. आज शेवटचा दिवस आहे आणि कुकुडवाड गटातील गणांमध्ये उमेदवार नेमके कोण आहेत? कुकुडवाड गणामध्ये आम्ही अजून दोन कुकुडवाड गणामध्ये मनोजची मिसेस आहे माधवी मनोज काटकर आणि सविता महादेव काटकर, हे 2 उमेदवार आहेत. अजून डिसिजन फायनल आदरणीय भाऊ जरा वेळाने घेतील. आबा, कालच्या कार्यक्रमामध्ये काही जाहीर प्रवेश झाले आणि त्यानंतर काल सांगितले गेले की अजून काही प्रवेश होतील, तर कार्यकर्त्यांची तुमच्या काही दुफळी अशी ही राजकीय भाषा असते. असं कुठेही जाहीर प्रवेश कोणी पदाधिकारी गेलेला नाहीये. गेलेले आहेत ते साधी टाकेच गेलेले आहेत, बाकी कोण गेलेलं नाही. काल तुम्ही भाजप सोबत आता विकासासाठी जायचा निर्णय घेतलाय. अनेक वर्ष तुम्ही काम केले मार्केट समिती आणि समाजकारणाचं. विकासाचा मुद्दा बघून आज जे काही विकास कामं गावागावामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये होत आहेत, अगदी काही एकाच कुकुडवाड गटामध्ये होत आहेत असं काही नाही आहे, सगळीकडे आहेत. काय कामं अगदी मी बघत होतो, उद्घाटन भूमिपूजन चालू होती, आचारसंहिता 4-8 दिवस पुढे 21च्या दरम्यान लागेल अशी परिस्थिती होती, पण आचारसंहिता एकदम त्याच दिवशी लागल्याने काय भूमिपूजनाची कामं थांबली
पुन्हा निवडणुकीनं होतील, पण विकास आणि जी आज पाणी जी माळावरती खळखळत आहे हे जनता पाहती या. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती हा घेतलेला निर्णय आहे आणि तो रिझल्ट 100% कोकण गटामध्ये येणार आहे, निश्चित आहे. तुमचा प्रवेश योग्य वेळ झाला, उशीर झाला? योग्य वेळी झाला. यापूर्वी पण पाणी खळखळत होतं पण तुम्ही विरोधात होता. यापूर्वी पण पाणी खळखळत होतं पण तुम्ही विरोधात होता. सगळीकडेच खळखळत नव्हतं आणि तो काही निर्णय राजकारणामध्ये विचार करून योग्य वेळेला निर्णय घ्यायचा असतो. विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही ह्या पार्टीत आलेला आहे आता सध्या. हा. ह्याच्या आधी तुम्ही जिकडे होता त्यांनी काही विकास केला नाही? थोडाफार केला असेल, पण अशा पद्धतीनं विकास झालेला नाही आणि भविष्यातनं केला असेल असं म्हणताय तुम्ही, साशंक बोलताय. हा पण तुम्ही ज्या पार्टीत आहात तसं ठाम काय नाही का तुम्हाला दिसलं त्या पार्टीत? नाही, ठाम काय दिसलेलं नाही. म्हणून तुम्ही इकडे आला. विकासाच्या मुद्द्यावरती आलेला आहे. मुलुक मैदानी तो कोण तुमच्याकडे पाहिलं जातं, तुमचे काय असणार मुद्दे, काय असणार प्रश्न? नाही, सगळ्यात मुद्दा महत्वाचा म्हणजे जे भावने काम केलंय, किती काम केलंय आणि कुठपर्यंत पोहोचवलंय, हे कसं होतंय प्रसार आणि प्रचार माध्यमातून आपण बघतोय, परंतु कुठंतरी सामान्य लोकांच्या हातामध्ये काय 90% लोकांच्या हातामध्ये काय मोबाईल नाही. त्यामुळं तुम्ही जे सांगितलं की मुलुक मैदानी तोप म्हणून काय करणार, तर भावने केलेल्या विकास कामाचं आम्ही त्या ठिकाणी भडीमार करून विरोधकांना सांगणार की अजून किती काम करायचं असतं आणि किती काम केलंय हे सांगितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कोकण गटात तुम्ही पण स्वतः इच्छुक होता असं चर्चेत होतं तुमचं पण नाव, आणि तुम्हाला डावलल्याचं काय असं मनात वाटतंय का तुम्हाला? नाही, डावलण्याचा काही विषय नाही, परंतु पुढच्या उमेदवाराने सरळ सरळ सांगितलं की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भावने काय करावं, राजीनामा द्यावा आणि माझ्या विरोधात उभा राहावं. वरकोटच्या सभेमध्ये भावने सांगितलं की माझ्या कोणासोबत लढल्यानंतर काय होईल हे आता मी पुन्हा सांगणार नाही. त्यामुळं आम्ही सर्वांनीच, मी जरी इच्छुक उमेदवार होतो तरी सुद्धा आम्ही सांगितलं की समोरनं आव्हान आलंय की गोरे फॅमिली मधलाच पाहिजे. मग आम्ही असं केलं की सर्वांनी एक भावना सांगून जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही जरी इच्छुक असलो तर भाव जशाच तसं ठोक्यास ठोकं जर देत असेल तर आम्हाला त्यांनी मागणी केली गोरे उमेदवार पाहिजे, तर आम्ही सांगितलं की आम्हाला अरुण आबा उमेदवार असेल तर आम्ही चालतोय. त्यामुळं कुठं तर दिलेला शब्द समोरच्याचा आम्ही पाळलाय आणि तो सत्यामध्ये उतरवण्यासाठी केवळ आणि केवळ गोरे कुटुंबियामधून आम्ही अरुण आबाची उमेदवारी मागितली. त्यामुळं नेता काय करल हे आम्हाला चांगलं माहित आहे, कारण आमच्या सर्व कार्यकर्त्याचं पालकत्व आता सन्माननीय जयकुमारजी गोरे भाव यांच्या हातात आहे. यापूर्वी 2 सभा झाल्या, त्या सभा नव्हत्या, बोरीचा बार होता असं म्हटलं जातं. अहो, हत्ती चले बाजार तो कुत्ते भोके हजार असं तुम्ही बघितलंय. त्यामुळे त्यांना बोरीचा बार. आपण ह्याच्या अगोदर काय केलं, आंधळ दळतून कुत्रं पीठ खातं हेच आहे ना. ते समीकरण काय राहतील? जाती समीकरण कोणी कोणी काही बोलू शकतं, कारण ज्याला ही करायचं आहे, मतदान घ्यायचं आहे, त्यासाठी तो जातीवादाचा मुद्दा कोणी उभं करू शकतो. इथं जातीवादाचा मुद्दा नाही, इथं विकासाचा मुद्दा आहे. विकासाच्या मुद्द्यावर आमचा कुकुडवाड गटातला मराठा समाज हा कुठलाही उमेदवार जयकुमार गोरे यांनी दिला तरी आम्ही त्याला मतदान पूर्णपणे करणारच आहोत. नगरपालिकेत एक विजय करायला ते कारणीभूत होते. अरुण आबा असणारच. अरुण आबा म्हणजे ब्रेन आहे, मास्टर माइंड आहे. कुकुडवाड गटाचा नाही, सातारा जिल्ह्याचा मास्टर माइंड हे ती नाहीत. त्यात आमचा अरुण आबा हा मास्टर माइंड आहे. त्यामुळे तो आम्ही मागून घेतलाय, आमच्या कुकुडवाडच्या गटाच्या विकासासाठी आम्ही तो मागून घेतलाय. मताधिक्य काय असणार? मताधिकार लिहून घ्यायचं आहे की नाही, 7 तारखेला 5,000 ते 7,000 याच्यामध्ये 6,000 असेल, 5,000 असेल, 7,000 असेल, हे मतानं निवडून येणार. उमेदवारी जाण्याची शक्यता आहे, तुमच्या घरात उमेदवारी जाण्याची शक्यता तर वडगावमध्ये यावेळेला काय होऊ शकतं? आमच्या घरातली उमेदवारी जाणारच नाही. कुकुडवाडचं उमेदवारी किंवा वर्धेची उमेदवारी हा विषयच नाही. फक्त उमेदवार कोण आहे, कमळ हा चित्र ही उमेदवारी आहे. त्यामुळे कोण आहे हा आमचा विषय नाही, उमेदवार कोण आहे हा विषय नाही. फक्त कमळ हा चिन्ह हाच आमचा उमेदवार आहे. आणि आमच्या वडदल गावात आहे ना, पूर्णपणे कुणी काय सांगू द्या, 100% आम्ही गेल्यापेक्षा 80% वडदल गाव 1 नंबरवर नेऊ. कमळ आहे पण थोडं पण गाड्या आहे. गाड्याला असलं तरी नाही, गाड्याचं काट कवच काढून घेतलेलं आहे. तर जयकुमार गोरे यांनी गाड्याचं काट कवच काढले, तर चावी फक्त शिल्लक राहिली. चावी देखील ह्या टायमिंगला राहणार नाही. आणि आता फक्त शोचं म्हणून बारक्या पोरासनी 10 रुपये किंमत झाली, 10 रुपयेच गाड्याला मिळणार आहे. काल आपण बघितलं असेल नक्की सभा कशासाठी झाली हेच काय कळालं नाही. नक्की उमेदवार कोण होतं, कोणावर सभा झाली आपण बघितलं असेल. एकमेव फक्त मला प्रशांत गोरडची जिरवण्यासाठी ती सभा झाली होती. त्याला काय फार मोठं महत्व द्यायची काही गरज नाही. आणि त्यांच्याकडे मुळात समोर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे गेली 15 वर्ष त्या कुकुडवाड गटाचं ते नेतृत्व करतात. त्यांच्याकडे विकास किंवा काम या गटासाठी काय केलं हे बोलण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे असं कोणाला तरी टार्गेट करायचं, जातीत भांडणं लावायची, एवढंच त्यांचा मुद्दा राहणार आहे
प्रचाराचा. तुम्ही काय सांगताल एक मंडल अधिकारी म्हणून बूथ आणि सेक्टर बांधणी कशी झाली किंवा काय समीकरण तिथं तुम्ही भारतीय केले? जनता पार्टीची बूथ सक्षमीकरण खूप छान प्रकारे झालेलं आहे. आमचे सर्वचे सर्व बूथ प्रमुख, खरं तर भारतीय जनता पार्टीचं निवडणुकीचं म्हणजे धोरणच असं आहे की या ठिकाणी आम्ही उमेदवार, जसं आत्ताच आमच्या उद्धव काटकरांनी सांगितलं, आमच्यासाठी उमेदवार कोण आहे हा महत्वाचा नाही. उमेदवार हा आमच्यासाठी कमल असतो आणि आमचा तळागाळाचा कार्यकर्ता हा कमल हे चिन्ह घेऊनच काम करत असतो. त्यामुळे उमेदवारी कोण आहे काय हा विषय नाही. आणि राहिला मी काल बघितलं की बघतोय की बाहेरचा आतला हा प्रचार केला जातो, पण मुळातच मला एक सांगा ना, मुळातच जे उमेदवार जे दुसऱ्याला बाहेरचा म्हणून हे नव्हतात, ते मला त्यांचं गाव आहे चितळी. आपल्यापैकी सर्वांना माहिती, मला तर स्वतःला निमंत्रण होतं. गेल्या वर्षी चितळी या ठिकाणी त्यांनी बंगला बांधला आणि त्याची वास्तू घातली. त्यामुळे आता हे सगळ्यांना सांगायला नको ते कुठले आहेत. मुळात दुसरी गोष्ट, ते राहायला सुद्धा सातारला आहेत. आणि जाता जाता आता एवढं सांगायचं आहे मला की काही वरकुट्यामध्ये त्यांनी सभा घेतली, त्या ठिकाणी गटाचा स्वाभिमान आणि त्या गावाचा स्वाभिमान म्हणून सांगितलं गेलं. परंतु आपल्या सर्वांना, आपण सर्व ज्ञात आहे आपल्याला की ते आले कोणाच्या आधाराने, मामाच्या इथं येऊन आज त्यांची काय परिस्थिती केली, आज कोण तिथं कोणाच्या घरात घुसून कोणी गड उद्ध्वस्त केला, हे जनतेनं बघावं आणि या सर्व वरकुटकर आणि माझ्या कुकुडवाडकरांनी बघावं. राष्ट्रवादी एकत्र आले. येऊ द्या ना, काय हरकत नाही. असे ते नेहमीच येतात. चितळी असली तरी त्यांनी 15 वर्ष प्रतिनिधित्व केले. हा ना, मग तेच आम्हाला म्हणायचं आहे. 15 वर्ष जर त्यांनी तिथलं प्रतिनिधित्व केलं तर त्या गटासाठी त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा. त्यांच्याकडे तो काय मुद्दाच नाही, विकासाचा मुद्दाच नाही. गेल्या 2 सभा त्यांच्याही आपण बघितल्या असतील. विकासाचा हा एक शब्दही त्या सभेमध्ये उच्चारला जातो ना. कायम फक्त टीका करणे आणि कसं का होईना ह्या मान खटावचा जो स्वाभिमान आहे, त्या स्वाभिमानानं दुखावण्याचं काम कायमच यांनी केलेलं आहे. काय सांगताल, आज कुकुडवाड गटातून अरुण आबाचा अर्ज दाखल केला आणि सगळी ज्येष्ठ मंडळी आज भाजप सोबत आहे? काही नाही, कुकुडवाड गटामध्ये गेले 15-20 वर्ष झालं विरोधकांची सत्ता आहे. पण ह्यावेळी आम्ही कुकुडवाडचा गट हा माननीय भाऊंच्या, आदरणीय भाऊंच्या मागं उभा राहून अरुण आबा गोरेंना प्रचंड मतांना आम्ही निवडून द्यायचा आम्ही सर्वांनी संकल्प केला आहे. आणि येणाऱ्या झालेल्या नंतरच्या इलेक्शन नंतर कुकुडवाड परिसराचा कायापालट करण्यासाठी अरुण आबा आणि भाऊंना घेऊन कुकुडवाडचा कायापालट करून घ्यायचा, एवढंच आमचं उद्दिष्ट आहे. मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.